नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात मित्रांनो? मस्त ना. तर मी साजन आणि तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल मी ढेरणकर. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आज आपण आलोय पगोल्याना. मला वाटतं जवळजवळ 3 महिन्यानंतर आज आलोय. तर बघूयात आपल्याला काय भेटतंय. पगोळे आपले 14-15 पगोळे आणल्यात बरोबर. आणि त्यांना घास म्हणजे आस म्हणून कोंबडीचं पाय आणि मुंड्या आहेत बघा. तर आता आपण टाकूया आणि काय भेटतं हे तुम्हाला व्हिडिओमधून बघायला भेटेलच. तर चला आता पगोला स्टार्ट करूया. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल ना आपली, तर प्लीज लाईक करा. आणि जर चॅनलमध्ये आपले नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पगोला टाकूया आता. पाणी पण मस्त गदली आहे आज. बघूया काय भेटते आपल्याला. तर चला मित्रांनो, ऑलरेडी आपण खूप लेट आलोय आज, कारण पाणी जास्तच भरला. मला वाटलं पाणी भरला नसेल म्हणून थोडा लवकर येण्याचा प्रयत्न करत होतो, पण वाटला पाणी आला नसेल. पण पाणी बांधे जास्तच झाला. तर मित्रांनो, बांधाची अवस्था बघा. काही दिवसापूर्वी शापूर गावाकडील लोकांनी म्हणजे बंधारा आहे तो बंधारा फुटला. तर बंधारा फुटल्यामुळे लोकांची शेती ही नुकसान नको होई म्हणून लोक इकडं येणं जाणं करत होती. 2-3 दिवस बांधत होती. त्या बांधामुळे बांधाची अवस्था बघा कशी झालेली आहे. पूर्ण चिखल आणि दगड निघालेली आहेत. त्यामुळे चालायला नीट भेटत नाही. बघूया, चालता लागतात दगड पायाला. तर चला आता बघूया कुठे कुठे आपल्याला टाकायला भेटते ते. एक साईडला छोटा डबका आहे, त्या एक डबक्यात टाकतो. तर हा बघा, या डबक्यात आपण इथं टाकणार आहोत. पाणी आता भरा इथं येईल. चला, किती बारा वाटला, सावलीला आलो तर. जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. इथे एक नेऊर आहे मित्रांनो. हा बघा, बुडबुडा सोडतोय. हा नेऊर आहे. बघा, आपण नेवराजवळच टाकणार मी पगोली. बघा इथंच टाकतोय. आपली टाकली आपल्या. तर चला आता पुढं टाकूया. आपण आसपास त्या उघडीजवळ पण आलोय, जी शापूर गावाच्या पूर्ण गावकऱ्यांनी बांधलेली खांड आहे. ती पण तुम्हाला दाखवतो कुठे बांधली ती. तर चला या. सावली आली बघा, बरा वाटला सावली आली तर मित्रांनो. तो बघा, तिथे एक डबका आहे मस्त असा बनवलेला, म्हणजे ही बांधण्यासाठी काढलेला मातीचा डबका आहे. तर ते आपण एक डबक्यात पगोली टाकू. आता मी टाकतोयच. पगोली टाकायची बोलटा बघा किती येते. तर आपल्या पगोली टाकून झाल्यात त्या आहेत. मित्रांनो, जी खांड दाखवतं, जी शापूर गावाच्या पूर्ण लोकांनी एकजुटीने बांधलेली खांड आपली शेती आणि गावात पाणी न जावे म्हणून वाचवला. म्हणजे गाव वाचवलाच बोलायला लागेल, कारण काही दिवसापूर्वी जो उधाराचा मोठा पाणी यायचा तो पूर्ण गावापर्यंत पाणी जायचं. तो गावाचा पाणी वाचवण्याचं काम शापूर गावाने केलेलं आहे. तर खूप त्यांचं मनापासून आभार. खूप सुंदर काम केल्याबद्दल. तर दाखवतोय तुम्हाला कसं काम केलं ते. शापूर गावाने बांधलेली खाण. ही बघा, ही खाण मित्रांनो, ही खाण
जवळजवळ 2 ते 3 पुरुष वंड होती. गावातील 600 ते 700 लोकांनी येऊन बांधलेली ही खांड आहे मित्रांनो. आणि गावामधील जेंट्स आणि लेडीज दोन्ही मिळून एकत्र येऊन काम केलं आहे आणि हा खूप सुंदर काम केलं आहे. त्यांच्या कामासाठी आपला एकदम सलाम. तर मित्रांनो, हा काम जर केला, करण्यापूर्वी आधी पण काम झाला, पण जर गाव एकजुटीने जर काम केला ना मित्रांनो, तर कुठलंच काम कोणतंही काम अशक्य नाही, हे मला वाटतं. तर मित्रांनो, तेवढे भागावरून खूप दिसतंय बघा, तिथून पूर्ण हा असा हा लोकांनी डोक्यावरून वाहून आणलाय पूर्ण. असं नाही की हे नाही, पण गावाची एकजूट असेल ना तर कोणतंही काम अशक्य नाही, कोणतंही काम अशक्य नाही, हे मला वाटतंय. कारण खूप मेहनत केली गावकऱ्यांनी. कमीत कमी 10 ते 15 डंपर माती एवढी लागली असेल खाली, बघा किती वंडात. तर खूप सुंदर काम केलं. धन्यवाद हे चांगलं काम केल्याबद्दल शापूर गावाचं. तर आता खांडीजवळ आलोय, तर पहिली खांडीजवळ पोगळी एक टाकून घेतो. काय माहिती काय लागेल तर टाकून घेतो. तर मित्रांनो, फायनली आपल्या सर्व पोगळे टाकून झाल्यात. आता काही विश्रांतीनंतर बघूया आपल्याला काय भेटतंय. तर चला आता थोड्या टायमासाठी विश्रांती घेऊया आणि मग पोगळे उकवायला घेऊया. तर चला, फायनली आम्ही 15 मिनिटं घेतलेत. आता बघूया काय भेटतंय. तर चला आता पोगळे उकूया आणि बघूया काय भेटतंय ते. तर चला. पहिला झाला बघा, पहिलीच पोगोली आणि पहिलाच चिंबोडा. गल्यातच घातली वाटतं पोगोली. टाकून घेतो. बघा खाली दुसरी पोगोलला दुसरी. चला, सुरुवात आपली चांगली झाली आहे मित्रांनो. चिखल किती झालाय बघा मित्रांनो. काही नाही आला. हा बघा, आला 2-2 आले मित्रांनो, एकावर एक फ्री. बघा, एक पोगोलीन 2-2 दिसली. कडक का मला वाटतं एकच आला, पण नंतर जसा वरती सुटला तेव्हा समजला 2 आहेत. ते बघा 2 आली की आपली पोगोली टाकून. चला पुढची आहे. एकमेकाचे शिंगरे तोडायला नको म्हणून आम्ही वांदची पानं टाकते त्या, जेणेकरून मग त्या एकमेकांचे शिंगरे तोडणार. मग शिंगरे तोडून खराब झाल्यानंतर मग ते काही टायमानंतर खराब होतील. त्याच्यापेक्षा आता एकमेका बघा कसे झाले, टाईट बसली. आता तोडू शकत नाही एकमेकाला, है ना. चला आता पोगळे उकळू. टाकली होती एक डबक्यात. काय दिसते छोटीशी आहे, पण 100% भरलेली आहे एवढं माहिती आहे. बघा, एकच शिंगऱ्याची आहे. एक शिंगरा छोटासा आलाय तिला आता. चला टाकून परत पोगळी टाकून द्यायची तिथेच. तर मित्रांनो, ही बघा आपली पहिली उकवली तर आपल्याला 5 लागली. हे बघा 5 लागलीत, पण मस्त साईज लागलीत. अशी म्हणजे छोटी पण नाही बोलता येणार, मोठी पण नाही बोलता येणार. एक मोठी साईज आहे आणि बाकी मस्त आहेत. तर आता
यांना बॅटरमध्ये आपल्या टाकतोय भरणीमध्ये. तोडायला नको पाला एकमेकांची चिन्ह करतात. तर आता परत एकदा 10 मिनिटाची विश्रांती आणि पुन्हा उकू. बघूया काय भेटतंय. असंच भेटत राहिला तर मजा वाटेल. तर आता 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पण उन्हाने तर हाल एकदम खराब करून टाकलाय. पुन्हा डोका करून झालाय मरणाचा उन्हासाठी. तर मित्रांनो पुन्हा जाऊया 15 मिनिटानंतर काय भेटतंय ते. आता मित्रांनो आपण काय करू, आता जिथं लास्ट पगोले आपली आहे तिथून जाऊ. तिथून सर्व पगोल्या काढत येऊ आणि दुसऱ्या जागी टाकू. कारण आता आपण पहिली वेळ उकवली, आता दुसरी वेळ आपली उकवणी झालेली आहे. तिसऱ्या वेळेला आपण जागा चेंज करणार आहोत. तर चला आता लास्ट ठिकाणी जाऊया आणि सुरुवात करूया पगोले उकवायला. तर लास्ट पगोलीजवळ आलो आहे आणि आता सुरुवात. म्हणून मी बोललो कारण आपली जागा चेंज करायला लागेल. कारण दुसरी वेळेला चिंबोडा असतो नसतो याची गॅरंटी नसते. त्यामुळं आपण जागा चेंज करूया. ही बघा मस्त साईज आली. पडताव का बाबा, येता होतं जाऊन ये ना. ही बघा काही नाही. चला पुढे जाऊया आता. तर ही बघा आताच्या पालवणीत ही 3 लागली. मस्त लागली. छोटी आहे, मिडल साईज आहे आणि एक मस्त मोठा ढेंगे लागला आहे बघा असला आहे. तर आता आपण एक लास्ट पालवणी घेऊया आणि निघूया. तुम्हाला काय भेटते 100% दाखवील लास्ट पालवणीमध्ये आपल्याला हा चिंबोडा. तर मित्रांनो 12 मिरच्या आपण पकोड्या काढल्या. कारण पहिली झाडाला लागल्या, दुसऱ्या झाडाला 2 लागले आपल्याला. तर आता काय करू, आपण या टाशीला आतमध्ये टाकूया. ही बघा अशी टास आहे. तर ही पहिली पकोडी आपण टाकून घेतो. काय करू आपण तर टाकीत घेऊया आणि बघू काय भेटतं इथे. तर मित्रांनो आता आपण लास्ट झारा घेण्यासाठी टाकीत आलो आहे. कारण बोललो होतो की 5-10 मिनिटानंतर आपण भेटूया. तर 10 मिनिटानंतर आलो आहे आणि आता आपण पगोल्या उपाला स्टार्ट करूया टाकीतल्या. मित्रांनो ही बघा कसली आली 2 कुर्ली लेंगे आणि कुर्ली. हे बघा जोडपा आलाय जबरदस्त. बघा साईज चिंबोराची आणि कुर्लीची 1 नंबर. बघा एकदा पुन्हा तिथेच मोठा चिंबोडा ढेंगे आलाय. तर मित्रांनो आता मी जो पालवणी घेतली त्याच्यात आपण 6-7 पगोल्या टाकल्या होत्या. त्या 6-7 पगोल्याला बघा कसली चिंबोडी लागली दाखवतो. ही बघा कसली चिंबोडी लागली. 4च लागली मित्रांनो, 3च आहे, एक छोटी आहे. ही बघा कसली साईज आहे त्याची. हा बघा एक जबरदस्त. तर मित्रांनो ही बघा आपल्याला आजची भेटलेली चिंबोरी. ही बघा मस्त साईज लागली चिंबोऱ्यांची. ही बघा कसला आहे बघा. 4 मोठी लागली. दणाके ढेंगेला 4 लागल्या आपल्याला. कुर्ल्या लागल्या. असं मस्त मोठमोठी लागलीत. तर चला आता आपण निघूया. तर मित्रांनो आता आपण निघतोय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशीच नवीन व्हिडिओ घेऊन. तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र.